नमस्कार, वेबदुनिया मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आम्ही घेऊन आलो आहोत लाल किताब प्रमाणे कर्क राशीचं राशी भविष्यफल। तर 2024 हे वर्ष कर्क राशीच्या लोकांसाठी मिश्रित वर्ष ठरू शकतं, कारण 12व्या आणि पहिल्या घरात गुरुचे भ्रमण सुरुवातीला खर्च वाढवेल आणि नंतर संपत्ती आणि समृद्धी वाढवेल। 9व्या घरात बसलेला शनी तुमच्या प्रत्येक क्षेत्रात साथ देईल, तथापि 6व्या घरात शनीची 10वी दृष्टी असल्याने पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला आरोग्य आणि शत्रूंच्या समस्यांचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल। दुसरीकडे 8व्या आणि दुसऱ्या घरात शनीचे भ्रमण करणारे राहू आणि केतू अनेक आव्हाने निर्माण करू शकतात, तथापि गुरुचे भ्रमण तुम्हाला या आव्हानांवर मात करण्यास मदत करेल। तुमच्या कुंडलीत शनी आणि गुरुचे सकारात्मक स्थान तुम्हाला तुमचे पराक्रम दाखवण्यास अनुमती देते, परंतु तुम्ही मद्यपान टाळले पाहिजे। आता कर्क राशीच्या वार्षिक कुंडलीचा तपशीलवार अभ्यास करूया। तर वर्ष 2024 मध्ये मुख्य 4 ग्रहांची गोचर स्थिती बघूया। गुरु जून पर्यंत तुमच्या कुंडलीच्या 12व्या घरात गुरु राहील, ज्यामुळे या काळात खर्च वाढेल। लांब पल्ल्याचा प्रवास किंवा परदेशाशी संबंधित बाबी उद्भवू शकतात। तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे। तसेच 2 जून नंतर गुरु लग्नात भ्रमण करेल, ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व, आरोग्य आणि ज्ञान वाढेल। यामुळे सकारात्मकता, आर्थिक लाभ आणि जीवनात भाग्य वाढेल। लग्न देखील शक्य आहे। ऑक्टोबर मध्ये गुरुचे दुसरे मोठे भ्रमण होईल, जे आर्थिक दृष्ट्या खूप शुभ राहील। शनी वर्षभर 9व्या घरात म्हणजे की भाग्याच्या घरात राहील आणि कठोर परिश्रमानंतर नशिबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल। शनीची दृष्टी उत्पन्न वाढवेल, धैर्य वाढवेल आणि शत्रूंचा पराभव करेल। उच्च शिक्षण किंवा धार्मिक यात्रा शक्य आहे। तुमचे वडील आणि शिक्षकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा। राहू 8व्या घरात भ्रमण करत आहे, ज्यामुळे जीवनात अनपेक्षित घटना येऊ शकतात, म्हणजे की लाभ येऊ शकतो किंवा तोटा येऊ शकतो। तसेच संशोधन आणि गूढ विषयांमध्ये रस वाढेल। आरोग्य, वाहन चालवणे आणि सासरच्यांशी असलेल्या संबंधांकडे विशेष लक्ष द्या। अनपेक्षित संधी येऊ शकतात, परंतु तुमच्या आरोग्यात चढउतार होतील। छायाग्रह केतू धन आणि वाणीच्या दुसऱ्या घरात भ्रमण करत आहे आणि याचा तुमच्या वाणीवर आणि कौटुंबिक संपत्तीवर परिणाम होऊ शकतो। कुटुंबात अनावश्यक संघर्ष टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो। संपत्ती जमा केल्याने काही आव्हाने येऊ शकतात। तसं तर आपण बघूया कर्क राशीचं करिअर आणि व्यवसाय कसं राहील। तर 9व्या घरात शनीचे भ्रमण उत्पन्न, घर, शक्ती आणि 6व्या घरात होत आहे। यामुळे तुमच्या नोकरीतील अडथळे दूर होतील, पगार वाढ होईल, पदोन्नतीची शक्यता निर्माण होईल। तथापि यश मिळवण्यापूर्वी तुम्हाला प्रत्येक कामाचे काळजीपूर्वक परीक्षण आणि बारकाईने निरीक्षण करावे लागेल। तसंच शनीच्या प्रभावामुळे व्यवसायाशी संबंधित प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। वर्षाच्या सुरुवातीपासून मध्यापर्यंत 12व्या घरात गुरु तुमच्या नोकरी आणि व्यवसायाला पाठिंबा देईल। गुरु चांगला व्यवहार करू शकतो। 9व्या घरात शनीची दृष्टी 6व्या घरात असेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या शत्रूंचा पराभव करण्यास मदत होईल। त्याचप्रमाणे 12व्या घरात गुरुची 6व्या घरात दृष्टी असेल, ज्यामुळे तुम्हाला शत्रूंपासून मुक्तता मिळेल। आता आव्हान काय? तर 8व्या घरात राहू आणि दुसऱ्या घरात केतू। कौटुंबिक बाबींमध्ये आव्हान उद्भवू शकतात। गाडी चालवताना काळजी घ्या। अनावश्यक जादू टोणा आणि मंत्र टाळा। दुखापती आणि अपघातांपासून सावध राहा। तथापि 12व्या घरात गुरुची 9वी दृष्टी राहूचे पासून तुमचे रक्षण करेल। आता कर्क राशीसाठी लाल किताब प्रमाणे आर्थिक परिस्थिती आणि संपत्ती कशी असेल हे बघू। तुमच्या कुंडलीत शनी भाग्यस्थानात भ्रमण करत आहे, जो उत्पन्नाच्या घरावर देखील परिणाम करतो आणि त्याच प्रकारे वर्षाच्या सुरुवातीपासून मध्यापर्यंत 12व्या घरात असलेला बृहस्पती उत्पन्न वाढवेल आणि खर्चही वाढवेल। तथापि दोन्ही मिळून उत्पन्नाचा स्तोत्र राखतील आणि जून नंतर उत्पन्न वाढेल। जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर घरात करा, म्हणजे की कुठे नवीन घर खरेदी करावे। जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुम्ही हिरा खरेदी करावा। तसेच लाल किताब असा इशारा देतो की जर तुम्ही दारूचे सेवन केले तर तुमचे नुकसान होईल। भाग्यस्थानात असलेला शनी इच्छित परिणाम देणार नाही। किमान शनिवार, अमावस्या, पौर्णिमा आणि पवित्र दिवसांना ते टाळावे। दुसरे म्हणजे जर तुम्हाला बृहस्पतीचे चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही खोटे बोलणे किंवा इतरांची दिशाभूल करणे टाळले पाहिजे। आता कर्क राशीसाठी प्रेम संबंध, संतती आणि कौटुंबिक जीवन याबद्दल विचार करूया। तर दुसऱ्या घरात राहूची दृष्टी आणि दुसऱ्या घरात केतूचे भ्रमण यामुळे कौटुंबिक सुखात समस्या निर्माण होऊ शकतात आणि सासरच्या लोकांशी मतभेद निर्माण होऊ शकतात। तथापि गुरुचा उपाय करा तर तुम्ही यापासून वाचू शकता। तसंच 12व्या घरात गुरु 5व्या घरात दृष्टी करत आहे। तुमचे प्रेम संबंध नवीन उंचीवर घेऊन जात आहे। नंतर पहिल्या घरात गुरु 7व्या घरात दृष्टी करेल, ज्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी होईल आणि यामुळे अविवाहित लोकांसाठी लग्नाची चांगली शक्यता निर्माण होईल।
तसंच 5व्या घरात गुरुची दृष्टी तुमच्या मुलांशी असलेले तुमचे नाते मजबूत करेल, मुलांशी संबंधित समस्या सोडवल्या जातील. तर तुम्हाला टिप काय? चांगले आचरण ठेवा, दररोज कपाळावर केशराचा टिळा लावा आणि मद्यपान टाळा. आता कर्क राशीसाठी लाल किताबप्रमाणे आरोग्य आणि शिक्षण याबद्दल बोलूया. तर 9व्या घरात शनी तुम्हाला आजारापासून मुक्त करण्यास मदत करेल. राहू तुमच्या आरोग्यात चढ उतार आणू शकतो. मद्यपान आणि मांसाहार टाळा, चालण्याची सवय लावा. तसंच 12व्या घरात गुरुचे भ्रमण सरासरी परिणाम देईल, परंतु त्यानंतर जेव्हा गुरु पहिल्या घरात भ्रमण करेल तेव्हा तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. चांगले परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही शनीचे उपाय देखील करावे. तो उपाय काय आहे? तुमच्या कपाळावर केशर किंवा चंदनाचा टिळा लावा आणि दर रात्री तुमच्या पलंगावर पाण्याचे भांडे ठेवा, जवळ पाण्याचे भांडे ठेवा आणि सकाळी ते जाऊन एखाद्या झाडाला ओतून द्या. आता लाल किताबप्रमाणे अचूक उपाय काय आहे कर्क राशीसाठी? तर कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावा. सलग 43 दिवस गायी आणि अस्पृश्यांची सेवा करा. रात्री तुमच्या पलंगाच्या जवळ पाणी ठेवा आणि बडीशेप देखील ठेवा. तुमचे नाक स्वच्छ आणि कोरडे ठेवा. तसंच धर्म, देवी देवता, पूर्वज इत्यादींचा अपमान करणे टाळा. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करत राहा. जवळ चांदीचा चौकोनी तुकडा ठेवा. काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालत राहा आणि धार्मिक तीर्थयात्रेला जा. खबरदारी काय घ्यायची 2026 मध्ये कर्क राशीच्या जातकांनी? तर तुमच्या भाग्यग्रहात शनिग्रह भ्रमण करेल म्हणून तुम्ही दारू पिणे टाळावे, चामड्याच्या वस्तू वापरणे टाळावे, तुमच्या घराचे छप्पर कधीही बदलू नका किंवा दुरुस्त करू नका. कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती, ब्राह्मण, पुजारी आणि तुमच्या वडिलांचा अपमान करू नका. आणि आता सर्वात खास उपाय लाल किताबप्रमाणे कर्क राशीसाठी काय तो जाणून घेऊया. तर शिवलिंगाला अक्षता, दूध आणि डाळिंबाचा रस अर्पण करा. वाहत्या पाण्यात तांदूळ किंवा बदाम घाला आणि शक्य असल्यास कुठेतरी रुद्राक्षाचं झाड लावा. संपूर्ण वर्ष चांगले जाईल.